रात्रीच्या 11:30 वाजले आहेत। तुम्ही कधीपर्यंत घरी येणार आहात? सकाळी दोन्ही पण मुलांची शाळा आहे। मला त्यांचा टिफिन तयार करण्यासाठी सकाळी 5 वाजता उठायला लागते। हे बघा, मी झोपायला चालले आहे। तुमचं जेवण मी डायनिंग टेबलवर झाकून ठेवले आहे। आल्यावर जेवण करा। तिकडून राजश्री नवरा अजिंक्य रागात म्हणाला की तुम्ही येऊपर्यंत जागू शकणार नाही का? मला आल्यावर गरम जेवण करून दे, मी थंड झालेलं जेवण खाणार नाही। राजश्री म्हणाली की तुम्हाला पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे की। मला माहित आहे की यावेळी तुम्ही बाहेर तुमच्या गरजेचं काम करत नाही आहात, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मस्ती करत आहात। हे बघा, मी थोड्या वेळ तुमची वाट पाहणार आहे, त्यानंतर मी झोपणार आहे। राजश्री स्पष्ट शब्दात अजिंक्यला बोलली। रात्रीच्या 12:30 वाजता अजिंक्य घरी आला। चांगल्या जागी फ्लॅट असल्यामुळे तिला कशाची भीती नव्हती, त्यामुळे राजश्रीने आतून दरवाजा लॉक केला नव्हता। थोड्या वेळाने अजिंक्य घरात येतो आणि दरवाजा लावून डायनिंग टेबलवर जाऊन जेवण्यासाठी बसतो। जसं तो ताट उघडून त्याचं जेवण पाहतो, जेवण थंड आहे हे पाहून अजिंक्य राजश्रीला मोठ्याने आवाज देतो। राजश्री येऊन मला हे जेवण अजून एकदा गरम करून दे, खूप थंड झालं आहे। अजिंक्यचं बोलणं ऐकून राजश्री उठली नाही, परंतु त्याची आई मात्र लगेच उठली। बाहेर येऊन त्याची आई अजिंक्यला म्हणाली की खूप वेळ झालं, तुझी बायको झोपली आहे। ठीक आहे, राहू दे, मीच तुला जेवण गरम करून देते। तुझ्या बायकोला तर तुझी काहीच काळजी नाही, स्वतः मात्र पोट भरून जेवण करून मस्तपैकी झोपी गेले आहे। मला आता या वयात पण तुझी चांगली काळजी घ्यावी लागेल। अजिंक्यची आई रूपाताई त्याला म्हणाल्या। रूपाताईने अजिंक्यला समजवायचं टाकून उलट त्याला जास्तच रागाला घालवत होत्या। आईचं बोलणं ऐकून अजिंक्य रागाने लालबुंद झाला आणि रागाने त्याच्या खोलीमध्ये गेला, जिथे राजश्री झोपली होती। त्याने तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिला उभी करून एक जोरदार कानाखाली मारले आणि म्हणाला की तुला सांगितलं होतं ना की माझी वाट पाहत बस, अजिबात झोपू नको, तरी पण तू झोपली आहे। तुला नवऱ्याची अजिबात काळजी नाही का? नवऱ्याला गरम जेवण देणं हे तुझं कर्तव्य नाही का? हेच तुझ्या आईबापाने तुला संस्कार दिले आहेत का? आता तोंड काय पाहत बसली आहेस? जाऊन माझ्यासाठी गरम जेवण करून आण। राजश्री म्हणाली, मी तुमची 12 वाजेपर्यंत वाट पाहिली, तरी तुम्ही आला नाही, त्यामुळे मी कंटाळून झोपी गेली आणि आज तर भरपूर काम असल्यामुळे मला आज खूप कंटाळा आला होता। मुलांच्या परीक्षा सुद्धा सुरू आहेत, त्यांना पण मला शिकवावे लागत आहे। जर तुम्ही एवढ्या रात्रीच्याला बाहेरून कष्ट करून येणार असता तर मी नक्कीच तुमच्यासाठी वाट पाहत बसली असती, परंतु तुम्ही बाहेर मित्रांसोबत ड्रिंक घेत बसता आणि बाहेर स्नॅक्सच्या नावाने खूप काही खाऊन येत असता, त्यापेक्षा जेवणच करून येत जावा। विनाकारण रात्रीच्या 1 वाजता कशामुळे धिंगाणा घालत आहात? रोज रोज तुमची वाट पाहून मी कंटाळले आहे। रात्रभर जागत असल्यामुळे माझी तब्येत पण खराब झाली आहे। राजश्रीचं बोलून झाल्यावर अजून एक कानाखाली त्याने तिला मारले आणि म्हणाला, मी काय म्हणत आहे तुला समजत आहे का? आताच्या आता मला जेवण गरम करून दे, नाहीतर मी तुझ्या भावाला आताच फोन लावणार आहे। अजिंक्यचं बोलणं ऐकून राजश्रीला खूप वाईट वाटलं आणि ती रडू लागली। तोपर्यंत तिथे रूपाताई आल्या आणि राजश्रीला म्हणाल्या की हे बघ सुनबाई, तुझं रडून झाले असेल तर पटकन माझ्या मुलासाठी जेवण वाढ। बिचारा दिवसभर किती कष्ट करत असतो, तुझ्यासाठी आणि मुलांसाठीच तर तो एवढा झटत आहे आणि या बदल्यात तुला त्याने थोडं मारलं, म्हणून यात रडण्यासारखं काहीच नाही। तोपर्यंत राजश्रीची छोटी नणंद विशाखा खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, काय वहिनी, हे रोजचं नाटक सुरू आहे? शांतपणे तुम्ही आम्हाला झोपून पण देत नाही। जावा आता 2 मिनिटात दादासाठी जेवण गरम करून आणा, नाहीतर अजून एकदा दादा तुमची चांगलीच धुलाई करेल। त्याच्या तोंडी कशापायी लागत आहात? तो जे सांगत आहे ते करायला तुमचं काय जात आहे? तोपर्यंत अजिंक्य तिला म्हणाला की माझ्यासाठी गरम गरम भाकर बनव, मी थंड भाकर खाणार नाही। ती भाकर तू सकाळच्याला खा, आतासाठी मला दुसरी बनव। राजश्री रडत डायनिंग टेबलवरच ताट घेऊन किचनमध्ये गेली आणि ती त्याच्यासाठी गरम भाकर आणि भाजी गरम करू लागली। इकडे रूपाताई अजिंक्यला म्हणाल्या,
अरे पोरा, लवकर घरी येत जा की. आज तर आल्या आल्या तू तुझ्या बायकोला मारले आहेस. एकाच दिवशी तू तुझ्या मनातील सगळा राग काढणार आहेस का? जर या त्रासामुळे सुनूने तिच्या माहेरी सांगितलं तर, आणि कायमचं हे घर सोडून ती माहेरी गेली तर काय होईल? तुझ्या लहान बहिणीचे अजून लग्न व्हायचे आहे. जर असाच आपला तमाशा वाढत गेला तर समाज आपल्याला नावे ठेवेल. रूपाताईनेच आग लावली आणि तीच आग आता त्या विझवण्याचा प्रयत्न करत होत्या. अजिंक्य रागात म्हणाला, गाई, ही कुठे सुद्धा जाणार नाही. हिचा बाप तर जिवंत नाही आणि हिची सावत्र आई आणि हिचा सावत्र भाऊ तेवढा आहे, आणि हिचा सावत्र भाऊ तर लव्ह मॅरेज करून बसला आहे. हिला ह्या घरात राहण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आई, तूच म्हणत होतीस की पहिल्यापासून बायकोला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न कर, तर मी तसाच वागत आहे. ह्या आधी पण मी तिच्या अंगावर किती वेळा हात उचलला आहे, तर झाला आहे का काही? नाही ना? मग शांत बस. रूपाताई म्हणाल्या, अरे बाळा, तू जर जास्त मारला आणि तिला जखम झाली तर घरातलं काम कोण करणार आहे? आम्हाला तर आता घरातलं काम होत नाही. अरे, जेव्हापासून हिच्या सावत्र भावाचं लग्न झालं आहे तेव्हापासून तिची वहिनी हिला सारखाच फोन करत असते. बोलत बोलत जर आपल्या घरातील गोष्टी तिने तिच्या माहेरी सांगितल्या तर. रूपाताई बोलतच होत्या तोपर्यंत तिथे राजश्री जेवण घेऊन आली. अजिंक्य शांतपणाने जेवण करू लागला. एक घास खाल्ला असेल तोपर्यंत त्याने जेवणाचं ताट खाली फेकून दिलं आणि म्हणाला की, किती खारट भाजी बनवली आहेस. लग्नाला 10 वर्ष झाले आहेत तरी पण तुला स्वादिष्ट जेवण बनवता येत नाही का? असं म्हणून अजिंक्य खोलीत निघून गेला. जर पोटात भूकच नसेल तर माणसाला किती पण चविष्ट जेवण दिले तरी ते बेचवच लागत असते. रोजच्या प्रमाणे आज पण सांडलेलं जेवण सफाई करण्यामध्ये राजश्री लागते आणि सासू आणि नणंद झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्या. नेहमी अजिंक्य राजश्री सोबत एवढा कठोर वागत असायचा. तिच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. एक मुलगा 8 वर्षाचा आणि मुलगी 5 वर्षाची आहे. आईबाप बनण्याचं त्यांनी देवाने एवढं मोठं सुख त्यांच्या पदरात दिलं आहे. अजिंक्यचे वडील 7 वर्षापूर्वीच हे जग सोडून गेले. त्याच्यावर त्याच्या आईची आणि 2 बहिणीची जिम्मेदारी आहे. एका बहिणीचं 3 वर्षापूर्वी त्याने लग्न केलं आहे आणि आता घरात लग्नाची छोटी बहीण आहे. राजश्री जेव्हा 6 वर्षाची होते तेव्हा तिची आई एक आजारपणा देवाघरी गेली होती. तेव्हा तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिची सावत्र आई सामान्य होती. तिला जास्त प्रेम पण करत नव्हती आणि जास्त तिचा राग पण करत नव्हती. सावत्र भाव झाल्यावर पण तिची सावत्र आई तिच्यासोबत नॉर्मलच वागत होती. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर राजश्रीसाठी अजिंक्यचं स्थळ आलं. अजिंक्यच्या बाबतीत तिच्या वडिलांनी जास्त विचारपूस केली नाही, कारण अजिंक्यचं घर आणि त्याची नोकरी पाहूनच तिच्या वडिलांनी त्याच्यासोबत तिचं लग्न केले. इकडे रूपाताईला वाटत होतं की जर सून घरात आली तर त्यांचं घरातलं महत्त्व कमी होईल आणि नवरा पूर्णपणे बायकोच्या ताब्यात जाईल. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाचे कान भरत असायच्या की आपल्या बायकोला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न कर. त्या म्हणायच्या, बायकोला जास्त महत्त्व देऊ नकोस. महत्त्व जास्त दिल्यावर ती तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. रूपाताई अजिंक्य आणि राजश्रीला जास्त एकमेकांना बोलण्याला टाइम देत नव्हत्या. लग्न झाल्यावर पण अजिंक्य संध्याकाळी मित्राकडे जायचा आणि रात्री उशिरापर्यंत तिथेच पार्टी वगैरे करत बसायचा आणि बिचारी राजश्री त्याची वाट पाहत बसायची. राजश्री त्या घरची फक्त एक नोकरानी बनून आयुष्य जगत होती. माणसे बरोबर बोलतात. जर घरातील पुरुष दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असतील तर त्याचा संसार कधीच व्यवस्थित होऊ शकत नाही. जर रूपाताईला आपल्या घरात सून आल्यावर आपलं महत्त्व कमी होईल असं वाटत होतं तर स्वतःच्या मुलाचं लग्न कशामुळे लावून दिलं? मुले झाल्यावर पण राजश्रीचा जास्तीत जास्त टाइम घरातील कामं करण्यात आणि मुलांची काळजी घेण्यातच जात होता. आणि वरून छोट्या छोट्या गोष्टीवरून कधी कधी अजिंक्य तिला मारत पण होता. 2 वर्षापूर्वीच राजश्रीचे वडील मरण पावले होते. तिचा हक्काचा आता माहेरी कोणीच नव्हतं. तिच्या सावत्र आईने तर तिला आधीच सांगून ठेवलं होतं की जर तू आनंदाने माहेरी
4-5 दिवसांसाठी येत असेल तर तुझे माहेरचे दरवाजे कायम तुझ्यासाठी उघडे आहेत. नाहीतर दुसरं काही लफडं झालं तर तुझ्यासाठी हे दरवाजे कायमचे बंद आहेत असे समज. राजश्री एक आई म्हणून हरली होती. आईसाठी ती हे सगळं सहन करत होती. तिला वाटत होतं की कुठेतरी लांब निघून जावं, परंतु मुलाकडे बघितल्यावर ती शांत होत होती. तिचा आत्मविश्वास सगळा निघून गेला होता. तिला आता नेहमी रडायला येत होते. काही दिवसानंतर राजश्रीला तिच्या वहिनीचा फोन येतो. बोलत बोलत तिची वहिनी तिला म्हणते, काय झालं आहे ताई, तुम्ही मला नाराज का दिसत आहात? तुमचा आवाज खूपच कमी येत आहे. काय झालं आहे? तुम्ही मला तुमची लहान बहीण समजून सगळं सांगू शकता. कदाचित मी तुमची काही मदत करू शकेल. राजश्री ताई, माझ्या लग्नाच्या वेळेस मी तुमच्या सासूचं आणि नवऱ्याचं बोलणं ऐकलं होतं. ते दोघे तुमच्याबद्दल खूप वाईट बोलत होते. त्यामुळे मला तुमची खूप काळजी आहे. त्यामुळे मी सारखा तुम्हाला फोन करत असते. तुम्हाला कशाचं टेन्शन आहे का? तुमची सासरची तुम्हाला त्रास देत आहेत ना? तुम्ही मला निसंकोच सगळं काही बोलू शकता. तुम्हाला असं वाटत आहे का की तुमचे वडील नाहीत म्हटल्यावर तुमचा भाऊ आणि वहिनी तुमची जिम्मेदारी निभावू शकणार नाहीत? आपल्या वहिनीचं आपुलकीचं बोलणं ऐकून राजश्री स्वतःला सावरू शकली नाही. ती फोनवरच रडू लागली आणि 10 वर्षापासून तिला जो काही त्रास होत आहे तिने सगळा तिच्या वहिनीला सांगितला. काही दिवसांनी राजश्रीच्या मोठ्या नणंदचे डोहाळे जेवण होते. त्यामुळे तिच्या सासूने राजश्रीला तिच्या आईची शेवटची निशाणी, तिच्या आईचे सोन्याचे झुमके तिच्या नणंदसाठी देण्यासाठी मागितले. रूपाताई म्हणाल्या, हे बघ, तुझ्यापाशी तुझ्या आईचे झुमके आहेत ना, ते तुझ्या नणंदला ओटे भरताना द्यायचे आहेत. आणि तुला माहित आहे ना सोनं किती महाग झालं आहे. विनाकारण 70-80 हजार वाया जाते. राजश्री म्हणाले की, पण आई, हे झुमके तर माझ्या आईचे आहेत, मी ते तुम्हाला कशी देऊ? तुम्ही तुमच्या मुलाला सांगून दुसरे झुमके आणा, परंतु मी हे देऊ शकणार नाही. आणि असं पण लग्नाच्या वेळेचे सगळे दागिने तर तुम्ही एक एक करून माझ्याकडून घेतले आहेत, पण हा दागिने मी तुम्हाला देऊ शकणार नाही. रूपाताईंना खूप राग आला. त्यांनी या सगळ्या गोष्टी खूप रचून अजिंक्य पुढे मांडल्या. यामध्ये अजिंक्यला वाटलं की त्याच्या आईचा अपमान झाला आहे. त्यामुळे तो राजश्रीला नाही तो बोलला आणि बोलून झाल्यावर त्याने तिला खूप मारले. अजिंक्यने रागाने तिच्या भावाला फोन केला आणि म्हणाला, तुमच्या बहिणीला समजून सांगा, एका दागिन्यासाठी घरात हंगामा करत आहे. दुसऱ्या दिवशी लगेचच तिचा भाव आणि वहिनी तिच्या घरी आले. तिची वहिनी अजिंक्यला म्हणाली की, हे बघा भाऊसाहेब, तुम्ही म्हणत असाल की आम्ही चुकीला बरोबर बोलत आहे, पण काही झालं तरी तुम्ही ताईंच्या अंगावर हात उचलू शकत नाही. राजश्री ताई या घरासाठी आणि तुमच्यासाठी किती कष्ट घेत आहे आणि या बदल्यात तुम्ही त्यांना किती खराब आयुष्य देत आहात. तुम्ही तुमच्या बायकोचा आनंद तुमच्या आईपाशी घाण ठेवला आहे. राजश्री ताईने कधी स्वतःहून तुमच्या घरातल्या गोष्टी मला सांगितल्या नाहीत, परंतु खूप विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे. जर आजपासून तुम्ही राजश्री ताईवर हात जरी उचलला तरी मी तुमच्याबद्दल घरेलू हिंसाचाराबद्दल कोर्टमध्ये केस करणार आहे. मला राजश्री ताईचे घर मोडायचं नाही, परंतु तुम्ही तुमच्या हद्दीमध्ये राहावं असं मला वाटत आहे. तुम्हाला वाटत असेल की ताईंना कोण नाही, तर हे विसरू नका की तिचा भाऊ आणि वहिनी अजून त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्या बेसहारा नाहीत, त्यांना आम्ही सहारा देणार आहोत. अजिंक्यजी, तुम्ही तुमच्या बायकोला तिचा अधिकार द्यावा असं मला वाटत आहे. तिला जर त्रास जास्त झाला तर मी हे विसरेन की हे माझ्या बहिणीचं सासर आहे. मी सगळं काही उद्ध्वस्त करून टाकेल. राजश्रीचा भाऊ म्हणाला. राजश्रीच्या भावाचं बोलणं ऐकून अजिंक्य आणि रूपाताई दोघे पण घाबरले. त्यांना कळाले होते जर आता राजश्रीला काही त्रास दिला तर कोणी पण शांत बसू शकत नाही. थोड्या वेळ अजून त्या दोघांना समजावून तिचे दादा आणि वहिनी तेथून निघून गेले. रूपाताई घाबरल्या की समाजात काही कळाले तर त्यांच्या लहान मुलीचे लग्न जमणार नाही. त्यामुळे त्या पण जरा आता त्यांच्या हद्दीमध्ये राहू लागल्या. राजश्रीला जास्त त्रास देत नव्हत्या आणि त्यानंतर भीतीच्या पोटी अजिंक्यने पण त्याच्या बायकोला मारले नाही, कारण त्याला माहित होते की त्याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत.
ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.